आणि हो या वायफायला तुम्ही पासवर्ड पण लावू शकता, म्हणजे कसं आहे सरसकट कोणी वापरू शकत नाही. हा ठीक आहे, तुमचं झालं की सांगा, बाकीच्या गोष्टी पण समजवा मला. हो चला दाखवते. कोण इशी अगो चल गो लव. काके निशिक सांग मी इलय म्हणान. निशिक सांग म्हणजे? अगं निशिक गेला, जादाचा वर्ग आहे ना आज. आज जादा क्लास हा. म्हणजे तुला माहित ना? अम्मा छाया काय बोलते? जादा वर्ग काय हिला माहित नाही? काय प्रकार काय? काय गेला निशी? हा आठवला घाणेकर सर आहेत ना, त्यांनी जादाचे क्लास ठेवले आहेत, तर थे गेलास आता. मीच विसरले. विसरले? हा तर तुम्ही मध्येच विचारलत ना. अहो तर घाबरून काहीतरी बोलून बसला वाटता. घाबरायचं कशाला त्यात? आपण जर खरं बोलत असेल तर अजिबात घाबरायचं नाही कोणाला. आणि हो, आणि असं इसरून कसं चालेल? छाया अभ्यासात लक्ष दे, नाही तर ता पण विसरशील. येतय मी. त्या मातीचाही विचार व्हायला हवा, जिने आजवर आपल्याला जगवलं. हे सगळं पटतंय मला, पण तरी एकदाच काय, तुम्ही 10 वेळा जरी विचारलं ना, तरी माझा निर्णय आणि माझी तत्व बदलणार नाही. जमिनीचा विषय डोक्यातून काढून टाका. विषय संपलो. ऐका ऐका ऐका, असं चिडून जाऊ नका. ऐका बघा, शेवटी तुम्ही आमच्यापेक्षा वयानं मोठा आहे, मानानं मोठा आहे, अनुभवानं मोठा आहे. 4 पासवर्ड तुम्ही जास्त बघितल्यात. पण माझा एक विचार ऐकता का तुम्ही? मला असं वाटतंय की जुन्याबरोबर नव्याची सांगड बी घातली पाहिजे आपण. जर नव्याची सांगड घातली की नाही जुन्या संघ, तर पुढचा मार्ग सोपवणार. मला सगळं मान्य आहे, तुमची जमीन आहे, सगळं पटतंय. आमची बी जमीन आहे, आमचा बी जिव्हाळ्याचाच विषय आहे. पण आता बरं, लय लांब जायला नको, साधं उदाहरण घ्या. आम्ही इथं तुमच्या गावात आलो, नेटवर्क नाही हो, साधं लोकेशन कळना, आम्ही दोघं येरबाडल्यावर करायला लागलो. कुठल्या काळात जगतोय आपण सांगा की? एक कांडी बी ना माझ्या फोनला तर बुंगल्यावानी झाला. आम्हाला सुधारणा काय? पण प्रगती झाली पाहिजे. लो साधा विचार करा, एखादी कंपनी आली गावात, नवीन सुखसोयी येणार, गावातल्या लोकांना रोजगार मिळणार, गावाचं भलं होणार. तर तसं होणार असेल तर का नको सांगा बरं? जरा विचार करून बघा तर.
अधिपतीराव, उद्या सकाळी सकाळी एका कामानिमित्त मला बाहेर जायचंय. काही कामं शिल्लक आहेत ती आता उरकून घेतो. एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून आलाय, थकला असा. उत्तमरित्या पाहुणचार घ्या. बंधू, हा दादा. पाहुण्यांचा पाहुणचार उत्तमरित्या झाला पाहिजे. त्यांना काही कमी पडता कामा नये. होय दादा. येतो आम्ही. सिनो, इकडे. तुमचा फोन पण लागत नव्हता आणि तुम्ही मेसेजलाही रिप्लाय केला नाही. होय की जरा श्वास तर घ्यायची का नाहीच. नाही तुम्ही आधी पोहोचलात की नाही ते सांगा. हा तेच सांगायला फोन केलोय, ऐका तर. अच्छा. हा हो, इथं नेटवर्क नाही आहे त्याच्यामुळे फोन करायला आला नाही हो. हो पण अल्टरनेटिव्ह नंबर तरी द्यायचा. हा काय ते? म्हणजे तुम्हा दोघांचाही फोन लागत नव्हता, मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करणार ना. तुम्ही दुसऱ्या कोणाचा तरी नंबर देऊन ठेवा बरं. हो अहो, काय महिन्याभरासाठी आलोय मी इथं. आज थांबणार, उद्या टाममध्येशी काम करून झाममध्येशी कोल्हापुरात पोहोचतोय मी. कशाला टेन्शन घ्यायलाय? आणि काय गरज पडली तर मीच फोन करतो, घ्या तुम्हाला. ओके ओके. हा आम्ही बी एकदम ओके. हा काय नाही हो, तुम्ही काळजीनं फोन केला, मला लय भारी वाटलं. माहिती का, ती पिक्चर मध्ये दाखवतात का नाही, बायको घरातनं फोन करते, नवरा बाहेर गावी गेला असते कामाला, तसा फील आलो एकदम. हा म्हणजे मी आहेच ना तुमची बायको, आणि मित्र म्हणून मला काळजी वाटते तुमची. हा मित्र तर आपण आहेच. बरं चला ठेवू काय मी आता. आईसाहेबांनी बी फोन करायचा. कुणीकडे येतो त्या? त्या त्यांच्या खोलीत असतील, देऊ का त्यांना फोन? नाही नको, मी करतो. ओके ओके बाय. हा बाय. अधिपतींचा फोन लागना झालाय. जरा बघा पोचले का नाही ते, आणि कळवा पटशिरी. हा ते बिल पाठवून द्या, मग बघूयात. हा ताई, कवधरनं फोन वाजायलाय आणि ते कुठला तरी वेगळाच नंबर आहे. ते एसटीडी का काय ते म्हणतात ना, ते नाही ह्यो नाही ह्यो. तुम्ही ठेवा. हा आईसाहेब. अधिपती, ह्यो कुठल्या नंबरवरनं फोन करताय? हा, आणि तुमचा फोन का लागना झालाय? पोचला का तुम्ही? हा दुपारीच पोचलो मी. मग कळवायचं नाही काय? हा इथे नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे हो, म्हणताना फोन करायची ना मला. बरं ठीक आहे. झाली का भेट त्या माणसाशी? कारण आम्ही असं ऐकलं की तो माणूस लई खवट आहे. हा नाही झाली, भेट झाली आमची. वा, लगेच भेट घेतली म्हणजे चांगलं केलं. झालं का काम? तुम्ही केलायसा आणि काम झालं नाही असं होऊ शकत नाही अधिपती. तुम्ही आमचे वाघ आहेसा. पण आम्हाला कोणाची आणि कुठलीही जमीन विकायची नाहीये. थांब आत्ताच आईसाहेबांनी काही सांगा नको. अजून एकदा रघुनाथरावांशी बोलतो, बघू निघल काय तर मार्ग. अधिपती, हा आईसाहेब. काय झालं? एकदम गप्पा झालात. काय टेन्शन आहे काय? नाही टेन्शन काही नाही. खरं सांगा. नाही काय झालं, मी यांच्या इथं पोहोचलो का नाही तेव्हा नेमके ते रघुनाथ खोत बाहेर निघत होते, त्यामुळं निवांत बोलणं झालं नाही, जरा डिटेलमध्ये झालं नाही. परत एकदा शांतपणे बोलतो आणि मग कळवतो की तसं तुम्हाला. मग समजा त्यांच्या येळेनुसार करायचं वय आपण. तुम्ही अजूनही इथंच आहात? विषय अर्धवट सोडून कसं जाणार काका? अच्छा, म्हणजे तुम्ही अजूनही अडून बसलायत? नाही अडून नाही बसलो, पण म्हणलं काय विषय मार्गी लागणार असेल तर म्हणलं तुमची वाट बघत बसायला काय हरकत आहे. ताई, त्या रघुनाथचा का नाही मी समजा इतिहास भूगोल काढलाय. सांग पटशिरी. तो माणूस का नाही लई आडगा आहे. सारखी आपली तत्वच करत असतोय आणि स्वतःच खरं करत असतो. आणि ताई, तो कुणासमोर बी वाकत नाही म्हण. शाना असेल त्याच्या घरी, त्याने आमच्या नादाला लागायला नको. आणि जर का त्याने अधिपतींना त्रास दिला तर मग आम्हाला मधी पडावं लागल. ताई, मला काय वाटतंय माहितीये काय, त्याचं काय बी काम बीम काय नसेल. हा, तो उगा येळ काढत असेल. म्हणजे बघा, अधिपतीनं जमिनीसाठी त्याच्या पुढे हात जोडावं म्हणून हे समज करत असेल.
आज बोललीस ते बोललीस, परत असलं काही बोलू नकस. आयुष्यात आम्ही कधी बी कुणापुढे हात जोडत नाही आणि अधिपतींना पण जोडू देणार नाही. आता आम्ही बघतो रघुनाथ जमीन कसा देत नाही ते. अधिपतीराव, तुम्हाला मी सांगितलं ना, नीट समजावून सांगितलं, जमीन आम्ही विकू शकत नाही. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. बघा, तुम्ही म्हणला ना तुमचं काय काम आहे ते तुम्ही उरकून या, मग शांतपणे आपण या विषयावर चर्चा करूया. नाही, इतर कुठल्याही विषयावर तुमच्याशी बोलायला मला नक्कीच आवडेल, पण जमिनीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगून ठेवतो, आमचा निर्णय पक्का आहे. आम्ही जमीन विकणार नाही. ठीक आहे, बघून तर येऊ का नाहीच जमीन. एवढा आलोय कोल्हापूरवरनं, परत परत येणं होत नाही. बघून तर घेतो जमीन, आहे की नाही? आणि बघायला काहीच हरकत नाही, कधीही बघू शकता. पण आता रात्र आहे, उद्या सकाळी बघूया. बरं ठीक आहे. बरं, एक मदत करता काय? बोला. आता इथं वस्तीला राहायचं आहे आम्हाला रातच्याला. एखादं बरं हॉटेल आहे काय आसपास तुमच्या माहितीतलं? कारण इथं हे सर्च करायला लागलोय, इथं नेटवर्कच नाही. तर तुम्ही पाहुणे आहात आमचे, बाहेर कशाला? तुम्ही आमच्याकडेच मुक्काम करा ना. अधिपती, सकाळी जे काही झालं ते कोणाला सांगू नका. हा, नाही सांगत कुणाला. आता बघा, वहिनी पण बोलल्यात तुम्हाला, त्यामुळे प्लीज कोणाला बोलू नका. आणि हा, दादा सकाळी फेरफटका मारायला जातात, त्यामुळे जे काही तुमचं बोललं ना ते पटकन आवरून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही दोघे इथे बाहेर थांबतोय. तुमचं झालं ना की वायफाय बंद करायचं, त्यामुळे तो फक्त बंद करायला आठवण कर. आम्ही इथे बाहेरच थांबतोय. हा, पटकन उरकून घ्या. काय पण एवढं काय झालं होतं सकाळी? काय नाही, लय हार्डीशी आहे त्यो. काय नाही, इथं गावात नाही नेटवर्क, त्याच्यामुळे मला लोकेशन गावात नव्हतं. हो, जेव्हा गावात एंट्री मारली तेव्हा हे तुमच्या संग ज्या बोलल्या ना, या निशिता आहेत, त्या भेटल्या मला तिथं गावात. त्या त्यांच्या मित्रासंग होत्या तिथं. त्यांनी मला पत्ता दाखवला यांच्या घराचा. इथं आल्यावर मला कळलं की हे जे दादा होत आहेत त्यांची जी पोरगी, तर त्या मला तेव्हा बी सांगत होत्या की यांना सांगू नका की मी तुम्हाला भेटली म्हणून. अहो, ते दादा होताना माहिती नसणार ना की यांचा मित्र आहे असं तसं. मी कशाला सांगतोय यांच्या बाबाला की अशी पोरगी तुमच्या मित्राबरोबर फिरतोय? मी कशाला सांगू? मित्र असणं काय वाईट आहे? आणि एवढं काय, दुसऱ्याच्या भानगडीत आपण कशाला पडायचं? त्यामुळं त्या आत्ता तुम्हाला सांगत होत्या की काही सांगू नका, असं सांगा असं विषय तो. अच्छा, असं झालं तर. आणि तुमचं काम झालं? अहो नाही हो, ते दादा खुद जमीन द्यायलाच काही तयार नाहीत, माहिती आहे काय? आणि मी आईसा पण अजून काय तसं सांगितलेलं नाही. बस त्यांना नाही, टेन्शन नको. बघतो, उद्या बोलतो त्यांच्यासंग, काय तो कांडका पाडून टाकतो उद्या. आर्या पार. पण प्रेमानं बोला. कसं आहे अधिपती, आपल्याला हवी ती गोष्ट नेहमी धाक दाखवून, धमकावून, ताकदपणाला लावून मिळतेच असं नाही ना. काही गोष्टी प्रेमातून, गोडीतून सुद्धा सहज मिळवता येतात. एक नंबर बोला मास्तरींबाई. वा 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 वा, हे असं बी असते वे. हा, काय भारी शिणार राव. मामा बाहेर पडल्यावर भाच्यानं लगेच पायात चप्पल घालून दिली. एक नंबर आवडले बरं का हे आपल्याला. नाही नाही अधिपतीराव, असं काही नाहीये. खरं तर मी याला कित्येकदा सांगितलं, असं करत जाऊ नकोस. पण तरीही मी करतो, आणि सगळं मनापासून करतो, कारण मला आदर आहे. दादा मामाने या घरासाठी, या गावासाठी या चपला झिजवल्यात, आणि आत्ताही झिजवतो. कानान कोपरा माहिती माणसाला, असं पाहिजे. हा, एक नंबर. काय दिलं तुम्ही? काय हे वनस्पतीचं नाव म्हणला? जरासं खाल्लं पण तोंड असं कडू झार झालं का नाही? अधिपतीराव, ती वनौषधी म्हणजे चवीला कडू आहे, पण शरीरासाठी औषधी.
असं आहे काय? भारे भारे. ही असली माहिती सगळी आमच्या मास्तरीन बाईसनी सांगितली पाहिजे. उलट तुमच्या मातोश्रींना सांगा, माझा निरोप द्या त्यांना. हे एवढं मोठं औषधी जंगल तोडून तिथे एवढा मोठा कारखाना उभा करणार, काय मिळणार आहे त्यांना त्याच्यात? तुम्ही अधिपतीराव आत्ताची जमीन बघितली ना, ती अख्ख्या नांदिवली गावाला निरोगी ठेवते. आणि दादा मामा या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आहे. नमस्कार दादा. अरे आप्पा नमस्कार, कसे आहात? बरं. जिला तो फोन लिहिलेलो त्याचा अभ्यास चांगलो चालू आहे. अरे वा, तुमचे उपकार झाले. काळजी घ्या. हा येते. जिलो म्हणजे मुलाला जिलो. हा हा हा. दादा मामाने यांच्या मुलाला बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवलं आणि त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च आता दादा मामा बघतो. सिनू बाळा, या असल्या गोष्टीच्या नोंदी ठेवायच्या नसतात. अरे आपलं कर्तव्यच आहे ते. पण पाहुण्यानो, तुम्ही मात्र नोंद ठेवा या गोष्टीची की इथली जमीन विकली जाणार नाही. सॉरी खरंच सॉरी सर. मला माहिती आहे मला आज खूप उशीर झालाय. सॉरी. रिलॅक्स. तू वेळेवरच आलीयस, मी वेळेच्या आधी येऊन थांब. सर मी वेळ वाचावा म्हणून तुमच्या सोबत येते आणि तुम्ही मला मदत व्हावी, मी प्रॅक्टिसला वेळेत पोहोचावी म्हणून तुम्ही हे सगळं करताय, बरोबर? येस. सगळं क्लिअर आहे तरी अवघड होऊन बसलंय. म्हणजे ते अधिपती दादा जे आपल्याला काल भेटले होते सर, ते आमच्या घरी येऊन राहिलेत आणि त्यांचं काम माझ्या बाबांकडे आहे. सो सर त्यांनी घरी सांगितलं असतं मी तुमच्या सोबत होते काल तर सर तर सांगायचं ना तुला प्रॅक्टिसला उशीर होतो म्हणून. इथे खेळायला परवानगी नाहीये, प्रॅक्टिसचं कसं सांगू आणि हे तुम्हाला तरी कसं सांगू? जाऊ दे इथे नकोच आता काही बोलायला. काय झालं सर? सका बघताय तुम्ही माझ्याकडे? अहो इथली हिरवीगार झाडा पाना फुला फळा, इथल्या सगळ्या वाडीवर गावावर जीव आहे त्यांचो. आणि तुम्ही तर त्यांच्याकडून त्यांचो जीवच मागू केलास. त्यांचं म्हणणं एकदा समजून घ्यावं तुम्ही. इथली ही भरलेली वाडी आमका सांभाळता काय वया नकोता बघता आमका कधी उपाशी राहूक देत नाही, आमका कधी आजारी पडूक देऊक नाही. अहो इथे मन कसा दारासमोरच्या पारिजातकासारखा प्रसन्न राहता, हापूसाचं गोडवो अगदी मनात भरता. आता तुम्हीच माका सांगा, म्हणजे जरी तुम्ही प्रयत्न केलास तरी इथे कारखाना येल्यावर हापूसाचं गोडवो टिकणार काय? हेच ते तुमका समजावचा प्रयत्न करत होते, बाकी काय नाही. हे बघा तुम्ही इथे इलाज आमका खूप बरा वाटला. तुम्ही इथे वया तेवढा राहा, आम्ही सगळे अगदी मनापासून तुमचा पाहुणचार करतलो. पण जमिनीच्या आशेवर राहू नका, कारण यांचा एकदा ठरला की ठरला. आमचं बी असंच असतंय. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. काम झाल्या बिगर आम्ही माग हटत नसतोय. साहेब तुम्ही अचानक कसं काय? पाहुण्यांनो, ह्या तुमच्या आईसाहेब. हा कोल्हापूरची रांगडी माणसं आहोत आम्ही. आमच्यात काय बी मुळमुळ नसतंय, कारण आमच्या नजरेत असतो दरारा आणि आम्ही जबाब देतो करारा. हा. तुम्ही अचानक कसं काय आला का? अहो आता काम झालं नाही म्हणल्यावर यावं लागलं आम्हाला. एकाच जमिनीच्या माग किती दिवस घालवायचे?
बाकी काही कामधंदे आहेत का नाहीत? एकच व्याप आहे का आपल्या माग? आणि एवढं काय सोनं लागून राहिलं त्या जमिनीला म्हणून ही लोक देत नाहीत? हेच बघायचंय आमासनी. हा काका, या आमच्या आईसाहेब भुवनेश्वरी सूर्यवंशी. आईसाहेब हे रघुनाथ खोत. ते आलं आमच्या ध्यानात. ते आल्याबरोबर सगळी मंडळी कावरी बावरी झाली. पण अधिपती दरारा कुणासारखा पाहिजे? होय होय, तुमच्यासारखंच पाहिजे दरारात. अधिपती तुम्ही आम्हाला घाबरताय का? तसं आदरानं आईसाहेबांना आम्ही तसं घाबरूनच असते, पण रिस्पेक्ट या पद्धतीने. का तर तुमचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून. तुम्हाला एक सांगतोय, मागं आम्ही आमच्या शाळेत एक कार्यक्रम ठेवला होता. तिकडं डॉक्टर प्रकाश आमटे यांना बोलवलं होतं. तर त्याने तिकडे एक लय झाक माहिती सांगितली. निसर्गाविषयी, प्राण्यांविषयी बोलताना त्यांनी असं सांगितलं की जिथं भीती असत्या तिथं प्रीती नसत्या, आणि जिथं प्रीती असत्या तिथं भीती नसत्या. आहे का नाही गंमत? ए पोरी ये, ये पोरी इकडे ये. काय आदर असलाच पाहिजे, जसा आम्ही दुसऱ्यांना देतो तसा. आता बघा ना, हा आमच्या माग एवढा याप असताना आम्ही सगळा प्रपंच माग सोडून इथं आलो का नाही तुमच्या कोकणात तुम्हाला भेटायला. हॅलो हॅलो. एक्सक्यूज मी दादा. बोला. तुम्ही काय बी बोला तरी आता काही फायदाच नाही म्हणा. चला मी पळू काय? ऍक्च्युली आय न्यू तुम्ही काही केलं ना तरी हे असंच होणार आहे, म्हणून तुम्हाला ऍक्च्युली मी आधीच अंदाज दिला होता. आता काय तुम्ही म्हणलं होतं तसं पटवून सांगायचा प्रयत्न केला मी त्यासनी. एवढं गोड बोलून सांगितलं, पण ती त्यांचंच खरं करतात. हो, तुम्ही त्यांना कितीही फायद्याचं सांगितलं ना तरी ते असंच करणार होते, त्यांना नाही कळणार. आता बघा की आमच्या आईसाहेब स्वतः इथं आल्या, त्यांनी सांगायचा प्रयत्न केला तरी काय माणूस बदलेला असं वाटलं होतं. काय अहो काय आमच्या आईसाहेबांचा विषय हार्ड आहे असं अजून माहित नाही. असं कोणी त्यांना नाही म्हणलं ना मग सुट्टी देत नाहीत त्या. लई मनाला लावून घेतात, मग काय खरं नसते. आय अंडरस्टँड तुम्हाला खूप त्रास होत असेल आता, बट तुम्ही एका व्यक्तीच्या निर्णयासाठी तुमचा डिसिजन बदलू नका. तुमचा प्रोजेक्ट करा तुम्ही. तुमचे विचार खरंच खूप चांगले. आय रिअली विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. मंडळ आभार आहे. बरं चला, आलो मी पळू काय? आईसाहेब वाट बघतो. हो, थँक्यू थँक्यू. आज खरंच चमत्कार झाला. चारू हा सर मला मुलगी म्हटले. माझं नाव घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी. किती चांगले आहेत ते. त्यांना जे सांगू ते सगळं नम्रपणे ऐकतात. मग हल्ला करताना मी पाहिलं ते काय असेल? औषधाचा साईड इफेक्ट का अतिरेक? मला रघुनाथ काकांशी बोललं पाहिजे. पण देवी तुझे खूप आभार. तुझी साथ होती म्हणून रघुनाथ काका इथवर पोहोचू शकले. सुनबाई, दिलंच नव्हतं चाटण? हो दिलं ना. आणि आजी त्यांनी फरक पण पडला लगेच. फरक पडला? हो लगेच. त्यांनी थोडस बोलण्याचा प्रयत्न केला आणि माझं नाव उच्चारायचा पण प्रयत्न केला. अरे देवा. काय झालं? ही चांगली गोष्ट आहे ना? वय, पण भूवीला आवडणार नाही. का? का नाही आवडणार? उलट सरांच्या तब्येतीत सुधारणा होत असेल तर भुवनेश्वरी मॅडमना आनंदच होईल ना. वय, तिला आनंद होईल खरं, पण कुणामुळं हे पण लक्षात घेतलं पाहिजे ना. व
माका ना कळतच नाही या घरात काय चाललेलं हा. लाली जे झाला ते झाला. ती माणसं आता कोल्हापूरच्या रस्त्याला पण लागली. पण ती परस्पर जमीन मागून इथे इलीच कशी? इली कशी म्हणून कसा विचारत? कोणीतरी जागा दाखवली असणार म्हणून इली असतली. हा ताज म्हणते मी, जागा दाखवलं कुणी? आता ते असं कसं सांगता येणार? मी सांगते ना, माझे डोळे बरोबर उघडे असत. हा या घरात काय चाललेलं हा ना ता माका बरोबर कळता. लाली तुला काय बोलायचं ना ते बोलून मोकळे हो. जीवाला शांती मिळते. बोल काय झाला? दादा माझ्या जीवाच्या शांतीसाठी नाही बोलत हा, या घराच्या भल्यासाठी बोलतय. हा सगळं काम ह्या पाहुणीचा हा. म्हणजे ये बाय माझी लाली, उगाच तिला कशाला मध्ये घेते? मी आता त्या बाईच्या लेकाशी हे का बोलताना पाहिलंय. ह्या ते का सांगत होता, ह्या घरातल्या लोकांका त्यांचा फायदो कळत नाही. विचार आहे का हा बोलला का नाही? काय गो बोललीस ना? आ हो बोलले मी. बघितलास ना? पण जागा विकत घेण्यासाठी मी नाही बोलवलं त्यांना. आणि तसंही चुकीचं काहीच बोलत नव्हते ना ते. तुमच्यासोबत बाकी इतर कितीतरी फॅमिलीजचा फायदा झाला असता यात. आणि असं मातीशी इमोशनली कनेक्टेड राहून काय होणार आहे? इनफॅक्ट आता लोक मातीशिवाय सुद्धा शेती करतात. एरोपोनिक्स, हायड्रोपोनिक्स या टेक्निक्स मध्ये फक्त पाण्यावर आणि हवेवर शेती केली जाते. आणि असं हे परंपरेचं आणि संस्कृतीचं सगळं बर्डन घेऊन तुम्ही जगापुढे नाही ना जाऊ शकत. बघितलंस ना दादा कसा तोडवर करून बोलता आता. लाली कोणी काय बोललं तरी माका काही फरक पडत नाही. माझं काम हीच माझी ओळख आहे. आम्ही जगाच्या पाठी पडू का जग आमच्या पाठी पडेल हे वेळ आल्यावरच कळेल. सगळ्यावरचं उत्तर फक्त वेळच आहे. वेळ आली की बघीन काय करायचं ते आणि काय बोलायचं ते. तोपर्यंत या घरात मला विषय नको आहे. विषय संपलो. तू लक्षात ठेवा, असला काय पुन्हा करायचा नाही, नाहीतर बघ. आईसाहेब चिडल्या? हो. का? मी चारुहास सरांच्या खोलीत गेले होते आणि त्यांच्याशी बोलत होते तेव्हाच. अहो तुम्ही त्यांच्या खोलीत गेलाच कशाला होता? आणि त्यांच्या औषधाची काळजी तुम्ही करत जाऊ नका. असं काही नाही अधिपती. नाही तुम्ही मुळात तिथे जायला नाही पाहिजे होतो मास्तरीने. अहो पण मी फक्त चाटण द्यायला गेले होते. कसले चाटण? अहो म्हणजे माझ्या बाबांच्या मित्राने एक आयुर्वेदिक औषध दिलं होतं, ते मी चारुहास सरांना दिलं आणि त्यांनी लगेच फरक पडला त्यांच्यात. तुम्हाला माहितीये त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, माझं नाव घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी. आणि हे सगळं केव्हा केलं तुम्ही? आजच. आईसाहेब कोकणात आलते तेव्हा? हो. तुम्ही कशाला असलं काहीतरी करताय हो? तुम्हाला काय वाटतंय आई साहेबांच्या गैरहजेरीत तुम्ही इथं काय कराल ते त्यासनी काय कळणार नाही? त्या कुठंबी असू देत, घरात काय चाललंय काय नाही खडानखडा माहिती असते त्यासनी. त्यांनी सांगितलंय तुम्हाला त्यांच्यापासून लांब राहू. कशाला परत हे असं काहीतरी करताय? पण ती माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की इतक्या गोळ्या इतकी वर्ष देऊन जर त्यांच्यात फरक पडला नसेल तर आपण वेगळे उपचार केले पाहिजेत ना. आयुर्वेदिक उपचारांनी फरक पडतो म्हणून मी त्यांच्या. कशाला? त्यांच्या तब्येतीचं जे काय करायचं ते आईसाहेब करतील की, तुम्ही त्याच्यात पडू नका. मी बोलते ना, तू टेन्शन नको घेऊ. अख्खा दिवस म्हणजे यांना काय सांगायचं? ते तू मॅनेज करशील ना, सांभाळून घेशीलच तू. खूप महत्वाची आहे काही स्पर्धा. हो ना. आता आपली निशी एवढी मेहनत घेतेय, दररोज खेळायला जाते, पण तिची प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू आहे की नाही, ती एक प्लेयर म्हणून खरंच रेडी आहे की नाही हे बघायला हवं ना. आता तिने स्वतःला सिद्ध करायला हवं. पण हे सगळं फक्त कॉलेजच्या कोर्टवर खेळून नाही होणार.
आई तू नाही म्हणत असेल तर ठीक आहे, मग राहू दे. नाही म्हणू कारण काय? ओवी काय चुकीचं बोलत नाही. म्हणजे तुझी परवानगी आहे? हो. पण 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 तुम्ही दोघी एकत्र जाताय हे यांना कळायला नको. वेळेत परत या. झालं समाधान निशी? नीट खेळा बाळा. तुझ्या स्वप्नांची पहिली पायरी आहे. थँक्यू. I'm so happy, so excited. आता काहीच प्रॉब्लेम येणार. And finally, तुझ्या आईने पण आता परमिशन दिली, सो काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. असं तुला वाटतंय का? तुला नाही वाटत आहे? कारण ओवी स्पर्धा कोल्हापूरला आहे आणि आईला आपण सांगितलंच नाहीये. तिला वाटतंय की असेल इथेच कुठेतरी स्पर्धा, जाऊन येतील आणि आपण कुठे चाललोय थेट कोल्हापूरला. ओवी आई खूप सपोर्ट करते, घरात सगळं सांभाळून घेते ती, आणि मला असं वाटतं की किमान तिला तरी आपण खरं सांगायला हवं ना. युअर ॲब्सोल्युटली राईट. पण तुझ्यासाठी ही कॉम्पिटिशन खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर खूप लांब आहे म्हणून तिने नकार दिला असता तर हे सगळं पॉसिबल झालं असतं नाही ना. मग पुन्हा तेच कॉम्पिटिशनसाठी वेट करावा लागला असता आणि मग हे सगळं असंच सुरू राहिलं असतं. अँड देन व्हॉट? इशी तू चांगलं खेळशील पण ते फक्त तुझ्या कॉलेजच्या कोर्टवरच राहील. सो प्लीज रिलॅक्स आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अँड तसंही तूच म्हणाली होतीस ना मला की कोल्हापूर इतकं लांब नाहीये की जायला 1 दिवस आणि यायला 1 दिवस लागेल, हो ना? आणि तुझे बाबा तिथे नाही येणार आहेत निशी. सो चिल, रिलॅक्स. जरा नाही, मी फार वेळ नाही घेणार तुमचा. काय विषय? चारुहास सर, तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या माणसाचा इशय आपल्यात नवा आहे. त्याचा इशय निघाला की डोसकं फिरते माझं. आपल्यात नाही, या घरातच त्याचा इशय नवा आहे. अधिपती शांत व्हा. तुम्ही एवढा रागराग नका ना करू त्यांचा. ते एवढे वाईट नाहीये, तो चांगले आहेत. ते चांगला आहे. बायकांना मारतोय तो माणूस, डोसकार पडला तर चांगला आहे. त्याला लय आनंद मिळतोय बायकांवर हात उचलण्यात. बघा, सॉरी माझं म्हणणं आहे का, तुम्ही विचार करा ना, इतकी वर्ष त्यांच्या इतक्या गोळ्या चालू आहेत, ट्रीटमेंट चालू आहे, त्याचा परिणाम होतो त्यांच्यावर. ते पॅनिक होतात, हायपर होतात. इतकी वर्ष एकाच खोलीत एकाच बेडवर बसणारा माणूस चिडचिड नाही करणार तर काय करणार? चांगली गोष्ट आहे. चिडचिड झाली म्हणून मारत सोडायचं बायकांना, चांगला आहे की. अहो येडा माणूस आहे तो, किर्र डोसक्याचा माणूस आहे, किरामिष्ट तोंडाचा, टोटल हुबलाक. दीपती प्लीज तुम्ही असं काहीतरी बोलू नका. ते वेडे नाही आहेत. मला अजिबात पटत नाही आहे. मला असं वाटतं की त्यांच्या बरोबर काहीतरी घडलंय म्हणून ते असे वागतात. काय घडलंय हे बघा. त्या माणसावर बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ पण नाही आणि इच्छा तर अजिबात नाही आहे. मी विनंती करतो तो विषय नको माझी बाई. ठीक आहे, नको तो विषय नको. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. आपण शिकवणी सुरू करू. आपण बरेच दिवस तुमची शिकवणी झाली नाहीये. हा, आपण शिकवणी घेऊ. चला. हो नाही हो, माझा मूड नाही. कशाला माझ्या मागे फिरायलाय? मागे नाही फिरत आहे. तुम्ही पुढे फिरताय, रागवताय, चिडताय. तुमच्यावर मी रागवलेलोच नाही. मला माहित आहे अधिपती. तुम्ही आमच्या बापाचा इशे काढत जाऊ नका. त्याचा इशे काढला ना माझ्या डोसक्याची शीर उठते बघा. म्हणजे राग येतो लय, म्हणजे लय. शांत व्हा, शांत. ठीक आहे, आपण त्या विषयावर नको बोलायला. हा, आज आपण भूगोल घेऊया. हा, कशाला? अभ्यासाला. ओ नाही. बरं ठीक आहे, मग गणित.
नको मास्तर, मी तुम्हाला म्हणलं ना आत्ता नको. असं नाही चालणार अधिपती. खूप खंड पडतोय तुमच्या शिकवणीत. तुम्ही मला वचन दिलं होतं. वचन दिलं होतं बरोबर आहे, आता ते पाळणार नाही का? पाहणार हो, पण आत्ता अभ्यासाचा मूड नाही. अधिपती, तुमच्या मूड साठी नाहीये ही शिकवणी, माझ्या मूड साठी आहे. माझा मूड चांगला राहावा म्हणून. हे बरोबर आहे. मग हे काय? बघितलं, मी तुमच्यासारखं बोलायला लागलीये. हाय आहेच्या ऐवजी हे तुमच्यामुळे होतं हे सगळं. हा ठीक आहे, मला जरा वेळ द्या, आता लगेच नको शिकवली. हा ठीक आहे, घ्या तुम्ही वेळ घ्या. अहो म्हणजे काय, स्पर्धा एकदम गाजत वाजत होणार आहे. हा या तुम्ही. हा ताई, एक प्रश्न विचारू काय? विचार की. तू ही स्पर्धा खरंच त्या माणसाला धडा शिकवाय भरवलीस? आम्हाला जमीन इकली नाही त्यानं, तोंडावर नाही म्हणला, म्हणून त्याची जिरवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा भरवली. आता कळल त्याला आमच्याशी नडलं तर काय होतं ते. बरंच झालं, चांगलं चेचलं त्याला. त्यानं आम्हाला जमीन दिली नाही, म्हणून आम्ही त्याच्या पायाखालची जमीन काढून घेतली. मॅडम बोला. मी येऊ का मॅच बघायला? तुमचं काय काम आहे तिथं? तुम्हीच म्हटलात ना स्त्रियांनी पुढे गेलं पाहिजे. मला पण बघायची आहे स्पर्धा. अगं तुझं तिकडे काय काम आहे, तू बस घरात. नाही, मला फक्त मॅच बघायला येऊ द्या ना प्लीज. माझा काहीच त्रास होणार नाही तुम्हाला. माझ्या सासूबाईंनी भरवलेली स्पर्धा आहे, मलाही बघायचंय कोण जिंकतंय काय होतंय. प्लीज मॅडम, माझा खरंच काहीच त्रास होणार नाही, मला येऊ द्या ना प्लीज. मॅच बघून लगेच परत येईन मी, प्लीज. नाही, तुला येता येणार नाही. येऊ दे की, मॅच बघा यायचं म्हणतात ना. वा तुम्ही पुढं, आम्ही पण येतो. अना तिकडं काही शिकवायचं नाही कुणाला, आणि तिथनं काही शिकून बी यायचं नाही घरला. आपण भरवली स्पर्धा म्हणून फक्त बघायचं आणि यायचं. थँक्यू मॅडम. आणि हा, सूर्यवंशींच्या घरानं शोभल अशी साडी नेसून या. जरा चांगले दागिने बिगिने घाला, आमची लाज काढू नका. आता तुम्ही कोणत्याही शाळेच्या मास्तरी नाहीसा, सूर्यवंशी घराण्याच्या सूनबाई हायसा. ही नवी ओळख तुम्ही विसरू नका. जा लवकर तयार होऊन घ्या. हो मॅडम. साडी बदला, दागिने घाला आणि वा पुढं. आम्ही येतो आमचं आवरलं की. सॉरी सर, पण मी नाही खेळू शकत. काय? हो, मी नाही खेळू शकत सर. पण झालं काय? तुला भीती वाटतेय का? नाही सर, भीती नाही, मग पण मी नाही खेळू शकत. सर ऍक्च्युली ती फर्स्ट टाइम इतक्या लांब आली आहे ना, म्हणून असेल मे बी. बट डोंट वरी, ती खेळ. असं असेल तर मग घरीच बसायचं ना, खेळायचं सुद्धा कशाला मग? पण काय झालं काय नेमकं? तू एवढं केलंस, इथपर्यंत आली आहेस, आता कॉम्पिटिशन सुरू व्हायच्या आधी तुला घरी परत जायचंय. ही माझी प्लेयर नाहीये. लय भारी, उगाच नाही म्हणत हो. जगात लय भारी आपली कोल्हापुरी. आपलं कोल्हापूर ते आपलं कोल्हापूर. आमचे तसंच आहे. आमच्या भागावर आमचं तितकंच प्रेम. लयच प्रेम आहे हो तुमचं. हा, जमिनीवर प्रेम आहे, पाण्यावर प्रेम आहे, जंगलावर प्रेम आहे, त्या जंगलातल्या पाल्यावर प्रेम आहे. हा, त्याला जडीबुटी असं म्हणतात, किंवा औषधी वनस्पती असंही म्हणू शकतात. तीच जडीबुटी मुळ्या बिळ्या आमच्या थोरल्या मालकांना खायला घालून त्यांची तब्येत बिघडवायचा डाव होता वाय तुमचा. बोला की, आता गप का? नाही नाही मॅडम, तुम्ही प्लीज त्यांना असं काही बोलू नका. असं काहीच नाहीये. सुनबाई, आम्ही बोलतोय ना व, कशापाई मध्ये मध्ये बोलताय? सॉरी, पण यांच्याकडून मुळ्या का घेतल्या तुम्ही? गरज काय होती? गरज होती त्यांना खरंच गरज होती या उपचाराची. आणि काल तुम्ही आमच्याकडे आला होतात ना, जी जमीन विकत घ्यायला, त्या जमिनीवरचीच वनौषधी वापरून तुमच्या यजमानांना बरं वाटलंय. काय बरं वाटलं ते बघितलं आम्ही काल.
हल्ला केला त्यांनी आमच्यावर. आणि असली औषधी द्यायला तुम्ही काही डॉक्टर आहे वय? काय सुनबाई, यांनी काही डॉक्टरकीचं शिक्षण घेतलंय काय? नाही. काय रघुनाथराव, आम्ही काय विचारतोय? डॉक्टर आहे सवय तुम्ही? सांगा की डॉक्टर आहे का? नाही. ऐका सुनबाई, ऐका काय म्हणतात ते. त्यांना डॉक्टरकीचं काय बी ज्ञान नसताना तुम्ही कसं काय त्यांच्याकडनं त्या मुळ्या घेतल्या? हा, शिकलेल्या हायसा नव तुम्ही. आणि काय हो रघुनाथराव, तुम्हाला बी लय आहे ना शिक्षणाचं. मग तुम्हाला एवढं कळू नये काय? हा, डॉक्टरकी शिकलेली नसताना असलं काही करू नये. तुम्हीच आम्हाला म्हणला होतात ना, अक्कल कुठं वापरायची, कशी वापरायची यासाठी शिक्षण लागतं म्हणून. मग होतं ना तुमच्याकडे शिक्षण, मग कळलं नाही तुम्हाला हे असलं कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतं म्हणून? 4 बुक शिकून एवढं पण कळत नसल तर कशापाई पाहिजे शिक्षण? म्हणून म्हणतो आम्ही, आयुष्यात शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. त्यांचं शिक्षण भलेही यात झालं नसेल, पण यांना औषधी वनस्पतींचं ज्ञान आहे. अनेक जणांवर उपचार करून त्यांना बरं केलं यांनी. संपूर्ण गावाला अनुभव आहे त्याचा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी हे उपचार सेवा म्हणून करतो, व्यवसाय म्हणून नाही.